आज मी कुठे आले? तर मी आज आली आहे माझ्या जुन्या घरी. म्हणजे लग्नाच्या अगोदर मी जिकडे राहत होते तिकडे आली आहे. आणि आता तुम्हाला पण माहितीये, आपल्या घराचं बऱ्यापैकी ना ही सगळंच काम झालेलं आहे. म्हणून म्हटलं आता मला ना काय होतं, एकतर मला इकडे यायला टाइम भेटत नाही. आणि माझ्या भरपूर असं की मी ब्लाऊज ना ऑर्गनायझर मध्ये ठेवलेले आहेत. आणि मी अर्ध्या साड्या तुम्ही बघितलं की मी तिकडे नेऊन ठेवल्या. आणि ब्लाऊज इकडे राहिलेत. आता मी इकडे नसल्यामुळे माझं हे कपाट पण वापरलं जात नाहीये, म्हणून बघा त्याच्या पुढे फुलं वगैरे लावून ठेवलंय. आणि माझं घर खूप छोटं आहे. मी तुम्हाला माझ्या लग्नाच्या वेळी पण दाखवलेलं. हे बघा, हे माझे ब्लाऊजचे ऑर्गनायझर. आणि इकडे म्हणजे खूप सगळ्या साड्या आहेत. तिकडे बऱ्यापैकी मी मांडल्यात, म्हणून मी तुम्हाला माझा साड्यांचा ब्लॉग दाखवत नाही. सॉरी, याची घडी निघाली. साड्यांचा ब्लॉग दाखवत नाहीये, कारण की माझ्या ना सगळ्या साड्या इकडे, सगळ्या नाही बऱ्यापैकी इकडे आणि नवीन नवीन आहेत. तर म्हणून म्हटलं सगळं एकदाच घेऊन जाव्या आणि मग तुम्हाला दाखवावं. तर बऱ्यापैकी सामान वगैरे म्हणजे बघा, कपडे, हे पूर्ण कबर्डच माझं आहे. त्यातलं मी मागच्याच प्रत्येक वेळी येऊन थोडं 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 घेऊन गेली आहे. तर ना आता माझे प्रोडक्ट्स वगैरे सगळं सगळं इथे आहे. पण आता हे ओपन होत नाहीये, हळूच काढते. आणि माझे ते सगळे ब्लँकेट, मी जे सगळी छोटी छोटी तयारी करून ठेवली होती ना, की सगळं आणून ठेवायची. ब्लँकेट आण, कुठे ते काहीतरी आहे दुमटं वगैरे, काय मला आठवत नाही त्याचं नाव, पण ते आणून ठेवलेलं. तर ते बेडमध्ये ठेवलेलं, कारण बाहेर तुम्ही पण बघितलं की माझं घर छोटंसं आहे ना. मी परत एकदा सांगते, पण मला असं काय वेगळं वाटत नाही. मला आनंद होतो की मी ह्या घरातून इथपर्यंत आली, त्याचा मला खूप जास्त आनंद होतो. आणि माझं हे घर खूप जास्त फेवरेट आहे, खूप जास्त आवडीचं आहे. तर मी हे सांगत होते की मग छोटं घर असल्यामुळे आम्ही सगळं बेडमध्ये ठेवून द्यायचो. तर ते बेडमध्ये ठेवलंय, ते पण काढायचंय, सगळं लिहून जायचंय. तर चला दाखवते, इकडे जाऊन दाखवते. तुम्ही बोलायची ना, हा आमचा ना 2 याचा रूम बरं का पूर्ण. मी माझं होम टूरच देते छोटासा पटकन मध्ये. हे बघा, इथून येऊ. हा, इकडनं एंट्री केली, इकडे ना पूर्ण अशी स्पेस आहे. हा इकडे आतमध्ये आल्या आल्या हॉल आहे. मी ज्यावेळेस रूम बघायला लिहिली ना, म्हणजे खूप जास्त डेंजर कंडिशन होती माझी, की मला रूम पाहिजे होते. मी खूप सगळं फिरून 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 माझी एक मैत्रिणी मी इकडे आलेली. त्यावेळेस म्हणजे जे इथे राहत होते ना, एकदम असं एमटी एमटी होतं. पण मला हे आवडलेलं की ह्या रूममध्ये खूप जास्त लाईट येतो, दिवसा सुद्धा खूप जास्त लाईट येतो, प्रकाश येतो. म्हणून मला हा रूम खूप जास्त आवडलेला. काय माहिती, एक असं नाही का पॉझिटिव्ह एनर्जी असते, ती आलेली. आणि त्यानंतर मग इकडे हा आपला डायरेक्ट इथेच एकाच हॉलमध्ये सगळं हे बेड वगैरे सगळं, कपाट वगैरे सगळे वरती बघा तुम्ही वरपर्यंत, त्याच्यामुळे सामान ठेवलेलं आहे सगळं बेडमध्ये, कोपऱ्यामध्ये पण. त्याच्यानंतर इकडे आतमध्ये आल्यानंतर ना हा आहे देवघर, तो पण मी दाखवलेला तुम्हाला. आणि छोटस किचन, एकदम छोटस. मी ज्यावेळेस इथे राहायला आलेली ना, तर त्यावेळेस मी हे मांडणी घेतलेली. आता इकडे लाईट पण थोडा कमी आहे बरं का, पण ही मांडणी मी घेतलेली. आणि त्याच्यामध्ये भरपूरसे भांडे घेतलेले. त्याच्यानंतर हे माझं छोटंसं किचन. इकडे ना ही दुसरी आधीची मांडणी नाही, सॉरी, ही मांडणी मी घेतलेली. आणि आम्ही संगमनेरला असताना घेतलेली. ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा रेंटने रूमवर राहायला गेलेलो त्यावेळेस ही घेतलेली. आणि ही माझ्याकडे इथे आले ना त्यावेळेस नव्हतंच, म्हणून मग ही घेतलेली. त्याच्यानंतर ना ती पण आली. तर असे ह्या मांडणीला असे खूप सगळे भांडे झाले. तिकडे पण स्टार्टिंगला मी राहायला आली ना, एक भांड सुद्धा नव्हतं, एक एक वस्तू मी नवीन घेतलेली. आणि इकडे बघा, इकडे पण भरपूर असे भांडे. हे माझ्या ना, हे जुने जे दिसत आहेत ना, माझ्या आजीचे किंवा माझ्या मम्मीच्या लग्नातले ते जर्मलचे डब्बे आहेत. आणि बऱ्यापैकी नवीन पण घेतलेले आहे, पण आहेत काही काही. हे बघा, असे काही पातेले आहेत ना, असे हे जुने पातेले आहेत. आता त्यात काही करत नाही बरं का, पण ठेवलेत ते. नवीन पण आहेत, आपलं नाही का जुनं ते सोनं म्हणतो तसं. त्याच्यानंतर ना हळूहळू एक 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 वस्तू घेतलेली. आणि आता जर तुम्ही बघायला वरती शिग लागला, इतका डेंजर पसारा झाला, दाखवा इतका डेंजर पसारा झालाय. म्हणून म्हटलं आता माझं माझं जे आहे ना, जे माझं खराब असेल ते फेकून देणार, किंवा जे मला नको असेल, एक्स्ट्रा असेल, ते मी गावी नेऊन ठेवणार. आणि जे मला हवंय ते मी माझ्या फ्लॅटवर ठेवणार आहे. तर असं भरपूरसं सामान आहे. ज्यावेळेस आलेली एकदम मोकळी मोकळी रूम होती, आणि आता आहे ना पाय ठेवायला पण जागा नाही. पण ज्यावेळेस मी एकटी आली, मी जेव्हा स्टार्टिंगला आलेली, मी एकटी आलेली. त्याच्यानंतर मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं आधीच्या ब्लॉगमध्ये, मग एक जण आलं. त्याच्यामुळे थोड्या थोड्या वस्तू वाढत गेल्या, गरजा वाढत गेल्या, मग ते घ्यायचं वाढत गेलं. आणि आता फायनली थोडी मी ह्यांना रूम मोकळी करून देते. एवढं काही नाही, तसं मी माझं घेऊन गेलेली. भांडे वगैरे मी काहीच नेणार नाही. जे मी घेतले ना ते पण मी नेणार नाही. जे माझ्या मम्मीचे वगैरे ते पण मी नेणार नाही, कारण मला झालमध्ये आलेले आहेत तेच मी नवीन तिकडे वापरणार आहे. आणि जे एक्स्ट्रा असतील ना ते गावी नेऊन ठेवणार, कारण खूप जास्त एक्स्ट्रा झालेत भांडे, एकदम डबल डबल टिबल टिबल झालेत. तर ते गावी नेऊन ठेवणार आहे.
बऱ्यापैकी मी बोलली ना माझ्या मम्मीच्या लग्नातले वगैरे घेऊन आलेलो, कारण खराब झाली, उंदरांनी खराब केलेले. तुम्ही माझा जुना ब्लॉग बघा, तर ते उंदरांनी खराब केलेले म्हणून मग आम्ही म्हटलं का खराब होण्यापेक्षा इकडे घेऊन येऊ. मग ते इथे राहिले. आता आपल्या गावच्या घरचं काम झालंय, सो हे तिकडे नेऊन ठेवणार आहे. आणि माझा बेड वगैरे जो यांना नको आहे, नंतर ह्यांनी घर वगैरे घेतल्यावर मग तो गावी नेणार, असं आमचं काय काय प्लॅनिंग आहे. सो तर चला, माझं काय काय सामान राहिलं इकडे तसं तर मी बऱ्यापैकी घेतलेलं आहे. आता इकडे तुम्हाला दिसत असेल, इकडे बाथरूम आहे, टॉयलेट बाथरूम आणि आंघोळीचं बाथरूम. इकडे वॉशिंग मशीन वगैरे. खूप ना असं अशी झाली जागा, पण काही नाही, आम्हाला सवय झालेली, खूप छान वाटतं. कारण दिवसभर घरात कोणीच नसतं असं पण वापरायला. आणि यातलं मी सामान घेऊन गेली की मग हे वरचं सगळं त्याच्यामध्ये जाईल, तर मग अजून यांना जागा होईल वापरायला. किंवा हे जे बाहेर पडलंय ना, ते हे सगळं आतमध्ये जाईल, मग यांना जरा वापरायला जागा होईल. सो चला, मी काढते माझ्या हा मी बोलले ना एक ऑर्गॅनायझर आहे, अजून एक ब्लाऊजचा असा ऑर्गॅनायझर आहे, पण ना मला हे पूर्ण काढून मग त्याच्यानंतर ना आतून ते सगळं सामान काढावं लागणार आहे. तर चला, एक एक काम करते आणि नंतर तुम्हाला दाखवते माझं काय काय राहिलेलं आहे. बऱ्यापैकी नेलंय मी, 80% नेलंय, 20% राहिले, तर ते घेऊन जायचंय मला.